मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो की चांगला माणूस बना, सर्वांची प्रेमाने वागा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवा. हे ऐकायला खूप सुंदर वाटतं आणि खरंच चांगुलपणा ही माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. पण आजच्या जगात फक्त चांगला माणूस असणं पुरेसं नसतं, कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनासारखी प्रामाणिक, विश्वासू आणि निस्वार्थी असेलच असं नाही. अनेक लोक मनाने खूप स्वच्छ असतात. ते सहज विश्वास ठेवतात, कोणालाही मदत करायला नेहमी तयार असतात, दुसऱ्यांचं दुःख स्वतःच समजतात आणि प्रत्येकाशी मनापासून वागतात. पण दुर्दैवाने काही लोक अशाच चांगल्या स्वभावाच्या व्यक्तींचा गैरफायदा घेतात. ते त्यांच्या विश्वासाचा वापर करतात, त्यांच्या वेळेचा फायदा घेतात आणि त्यांच्या चांगुलपणामागचा स्वार्थ शोधतात. हळूहळू अशा अनुभवांमुळे माणूस दुखावला जातो, त्याचा लोकांवरील विश्वास कमी होतो, आत्मविश्वास ढासळतो आणि अनेकदा त्याला वाटू लागतं की चांगलं असण्याला काहीच किंमत नाही. पण सत्य हे नाही. लक्षात ठेवा, चांगुलपणा आणि भोळेपणा या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. चांगुलपणा म्हणजे प्रेम, आदर आणि प्रामाणिकपणा, पण भोळेपणा म्हणजे कोणताही विचार न करता प्रत्येकावर विश्वास ठेवणं आणि वारंवार स्वतःचं नुकसान करून घेणं. जगात टिकण्यासाठी कपटी किंवा स्वार्थी बनण्याची गरज नाही, पण शहाणे, जागरूक आणि परिस्थिती ओळखून योग्य निर्णय घेणारे बनणं खूप आवश्यक आहे. कारण आजच्या काळात फक्त मेहनत किंवा प्रामाणिकपणा पुरेसा नसतो, त्यासोबत योग्य लोकांची ओळख, योग्य वेळी योग्य निर्णय आणि स्वतःचा आत्मसन्मान जपण्याची कला देखील तितकीच महत्त्वाची असते. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, कोणाला तुमच्या आयुष्यात स्थान देता आणि कोणापासून योग्य अंतर ठेवता, यावर अनेकदा तुमचं यश, तुमची मनःशांती आणि तुमचं भविष्य अवलंबून असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शहाणे बनून जगात टिकण्यासाठी 11 चतुर मार्ग. हे 11 मार्ग तुम्हाला अधिक जागरूक बनवतील, लोकांचा खरा स्वभाव ओळखायला शिकवतील, चुकीच्या लोकांपासून स्वतःचं संरक्षण करायला मदत करतील आणि प्रत्येक परिस्थितीत आत्मविश्वासाने, शहाणपणाने आणि स्वाभिमानाने कसं जगायचं हे शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या 11 मार्गांपैकी एक जरी तुम्ही मनापासून स्वीकारला तरी तुमचे निर्णय अधिक योग्य होतील, तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत बनेल, तुमचा आत्मसन्मान वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणालाही तुमच्या चांगुलपणाचा किंवा भोळेपणाचा सहज गैरफायदा घेता येणार नाही. मार्ग क्रमांक 1, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो, पण हा पाया एका दिवसात तयार होत नाही. तो वेळ, अनुभव आणि सातत्यपूर्ण वागणुकीने मजबूत होतो. अनेक लोक सुरुवातीला खूप गोड बोलतात, तुमची काळजी घेत असल्याचं दाखवतात आणि काही दिवसातच तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती प्रामाणिक असेलच असं नाही. म्हणून कोणावरही लगेच पूर्ण विश्वास ठेवू नका. एखाद्या व्यक्तीला वेळ द्या. ती व्यक्ती अडचणीच्या काळात कशी वागते, इतरांशी कशी वागते आणि तिचे शब्द व कृती जुळतात का हे शांतपणे पहा. कारण शब्द खोटे असू शकतात, पण कृती माणसाचा खरा स्वभाव दाखवतात. मार्ग क्रमांक 2, योग्य वेळी नाही म्हणायला शिका. अनेक लोक फक्त कोणाचं मन दुखावू नये म्हणून प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात, पण हळूहळू हीच सवय त्यांच्यासाठी ओझं बनते. लोक त्यांच्या वेळेचा, मेहनतीचा आणि भावनांचा गैरफायदा घेऊ लागतात. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे चांगुलपणा नाही. गरज असेल तेव्हा नम्रपणे आणि स्पष्टपणे नाही म्हणणं ही स्वतःचा आदर करण्याची सवय आहे. जो व्यक्ती तुमच्या नाहीचा आदर करत नाही, तो तुमचाही आदर करत नाही. मार्ग क्रमांक 3, कमी बोला, जास्त निरीक्षण करा. शहाणी माणसं प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगत नाहीत.
ते आधी लोकांना समजून घेतात आणि नंतरच त्यांच्यावर विश्वास ठेवतात. तुमची स्वप्न, योजना, आर्थिक स्थिती किंवा वैयक्तिक अडचणी प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते, कारण प्रत्येकजण तुमच्या यशात आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमच्या कमकुवतपणाचाच फायदा घेतात. म्हणून जास्त बोलण्यापेक्षा जास्त निरीक्षण करा. लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात याकडे लक्ष द्या. निरीक्षण करण्याची सवय तुम्हाला अनेक चुकीच्या लोकांपासून वाचवेल. मार्ग क्रमांक 4, भावना आणि निर्णय वेगळे ठेवा. राग, दुःख, भीती किंवा अति आनंदाच्या क्षणी घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. अशा वेळी मनापेक्षा भावना जास्त प्रभाव टाकतात. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला थोडा वेळ द्या. शांत व्हा, परिस्थितीचा विचार करा आणि मग निर्णय घ्या, कारण काही मिनिटांचा संयम अनेक वर्षांचा पश्चाताप वाचवू शकतो. मार्ग क्रमांक 5, स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा. ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला कोणीही सहज कमी लेखू शकत नाही. तुमचा वेळ, मेहनत, भावना आणि ज्ञान यांची किंमत आहे. जिथे सतत तुमचा अपमान होतो, तुमच्या भावनांची कदर केली जात नाही किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो, तिथे स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य वाया घालवू नका. स्वतःचा आत्मसन्मान जपणं ही कमजोरी नाही, ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. मार्ग क्रमांक 6, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. या जगात प्रत्येकाला आनंदी ठेवणं अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी काही लोक तुमच्यावर टीका करणारच. म्हणून लोकांच्या अपेक्षांनुसार नाही, तर तुमच्या मूल्यांनुसार जगा. स्वतःचा आनंद, मनःशांती आणि स्वाभिमान गमावून दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. जे लोक तुमची खरी किंमत जाणतात ते तुमच्या प्रामाणिकपणाचा आदर करतील. मार्ग क्रमांक 7, चुका मान्य करा आणि त्यातून शिका. प्रत्येक माणूस चुका करतो, पण शहाणा माणूस ती चूक पुन्हा करत नाही. चूक झाली तर ती स्वीकारा, तिचं कारण समजून घ्या आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. अपयश किंवा चूक ही शेवट नसते, ती पुढच्या यशासाठी मिळालेला धडा असतो. जो माणूस शिकत राहतो तोच आयुष्यात सतत पुढे जातो. मार्ग क्रमांक 8, वेळेची किंमत ओळखा. वेळ ही अशी संपत्ती आहे जी एकदा गेली की परत येत नाही. म्हणून प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तास महत्त्वाचा आहे. तुमचा वेळ अशा गोष्टींमध्ये आणि अशा लोकांमध्ये गुंतवा जे तुमच्या प्रगतीला हातभार लावतात. निरर्थक वाद, नकारात्मक लोक आणि वेळ वाया घालवणाऱ्या सवयींपासून शक्य तितकं दूर राहा. वेळेचा योग्य उपयोग करणारे लोकच आयुष्यात मोठं यश मिळवतात. मार्ग क्रमांक 9, प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात, उचकावतात किंवा भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. अशा वेळी शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांतता हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. संयम तुम्हाला अशा चुका करण्यापासून वाचवतो ज्या रागाच्या भरात होऊ शकतात. मार्ग क्रमांक 10, सतत स्वतःमध्ये सुधारणा करा. जग सतत बदलत आहे आणि जो बदल स्वीकारतो तोच पुढे जातो. रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. पुस्तकं वाचा, नवीन कौशल्य आत्मसात करा आणि स्वतःला कालपेक्षा आज अधिक चांगलं बनवा. ज्ञान, शिस्त आणि सातत्य ही अशी गुंतवणूक आहे जी आयुष्यभर फायदा देते. स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. मार्ग क्रमांक 11, स्वतःमध्ये चांगलेपणा ठेवा, पण भोळेपणा ठेवू नका. हा या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. चांगुलपणा ही तुमची ताकद आहे, पण भोळेपणा तुमची कमजोरी बनू देऊ नका. लोकांची प्रेमाने वागा, पण प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका. मदत करा, पण स्वतःचं नुकसान करून नाही. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. लक्षात ठेवा, जगात टिकण्यासाठी कपटी बनण्याची गरज नाही, पण शहाणे, जागरूक आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे बनणं अत्यंत आवश्यक आहे. कारण
चांगल्या मनासोबत योग्य समज आणि आत्मसन्मान असेल तर कोणीही तुमचा सहज गैरफायदा घेऊ शकणार नाही आणि यश तुमच्यापासून कधीच दूर राहणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, या जगात चांगला माणूस असणं ही कमजोरी नाही, पण इतके भोळे राहणं की प्रत्येकजण तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेईल हे नक्कीच योग्य नाही. आयुष्यात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, पण विश्वास ठेवण्याची क्षमता कधीच गमावू नका. प्रत्येकावर प्रेम करा, पण स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करा. प्रत्येकाला मदत करा, पण स्वतःचं नुकसान करून नाही. आजपासून एक निर्णय घ्या, मी माझा आत्मसन्मान कोणाच्याही हातात देणार नाही. माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा कोणालाही घेऊ देणार नाही. लक्षात ठेवा, जगात सर्वात मजबूत व्यक्ती ती नसते जिच्याकडे सर्वात जास्त ताकद असते. सर्वात मजबूत व्यक्ती ती असते जिला कोणावर विश्वास ठेवायचा, कुठे थांबायचं आणि योग्य वेळी नाही म्हणायचं हे माहीत असतं. लोक तुमच्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, परिस्थिती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही तुमची मूल्य, तुमचं शहाणपण आणि तुमचा आत्मसन्मान कधीही सोडू नका. कारण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते, त्यासोबत योग्य विचार, योग्य निर्णय आणि योग्य लोकांची ओळख असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून चांगले नक्की राहा, पण भोळे राहू नका. प्रेमळ नक्की राहा, पण स्वतःचा आदर कधीही गमावू नका. आणि अशी विचारसरणी घडवा की जग तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेणार नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करेल. कारण जे स्वतःची किंमत ओळखतात त्यांची किंमत जग ही एक दिवस नक्की ओळखतं. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील एक जरी मार्ग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्ही आजपासून भोळेपणाऐवजी शहाणपणाने जगण्याचा निर्णय घेतला असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आजपासून मी चांगला राहीन पण भोळा राहणार नाही. तुमची ही एक कमेंट फक्त एक वाक्य नाही, तर स्वतःशी केलेलं एक मजबूत वचन असेल. कदाचित तुमची ही कमेंट वाचून एखाद्या व्यक्तीलाही स्वतःचा आत्मसन्मान जपण्याची प्रेरणा मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत आणि अशा प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा जी मनाने चांगली आहे, पण लोक तिच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत आहेत. अशाच प्रेरणादायी, जीवन बदलणाऱ्या आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचा आदर करा, शहाणपणाने निर्णय घ्या, चांगुलपणा जपा आणि अशी विचारसरणी घडवा की जग तुमच्या भोळेपणाचा नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करेल. धन्यवाद.